आज आपण मुलांसाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा, जेवढाच चविष्ट असणार आहे तेवढाच अगदी पौष्टिक असा आज आपण मुगापासून अगदी परफेक्ट मुलांसाठी नाश्ता असो किंवा टिफिनसाठी अगदी झटपट होणारा एक रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे बरोबर 1 कप मी मूग भिजवून घेतले. आपल्याला कितपत बनवायचं त्यानुसार अंदाजानुसार आपण 1 कप मूग रात्रभर अगदी भरपूर पाण्यामध्ये त्याला भिजवून घ्या. ह्या पद्धतीने आपण रात्रभर मूग हा भिजवून घ्यायचा. जर आपल्याला वेळ नसेल आणि मुलांना खावंसं वाटत असेल मुगापासून काहीतरी पदार्थ, तर आपण गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवून घेतला तरी काही हरकत नाही. भिजवून घेतलेला मूग आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर मी 2 ते 3 पाण्याने मूग हा स्वच्छ धुवून घेतला. जो काय त्याचा ओगरा वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर काय करायचं, लगेचच आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपलं जेवढं मिश्रण तयार होईल तितपत आपलं यामध्ये आपण मूग हा घालून घ्यायचं. तर यामध्ये मी 4 ते 5 हे चमचे मूग हा घालून घेतला आहे. हा घातल्यानंतर काय करायचं, त्यानंतर आता आपल्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी डाळीचं किंवा तांदूळाचं, नाही तर आपल्याकडे जर रवा असेल बारीक तो देखील वापरला तरी काही हरकत नाही. पण आज मी हे पदार्थ म्हणजे हा कोणताही इन्ग्रेडियंट्स न वापरता इथे आज आपण बाजरीच्या पिठाचा वापर करणार आहोत. आता सध्या हिवाळा चालू आहे, यामुळे आपल्या शरीराला बाजरीच्या पिठामुळे उष्णता देखील मिळेल, म्हणून इथे मी 3 ते 4 चमचे इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे. आपल्याकडे नसेल तर ज्वारीचं देखील आपण वापरलं किंवा रवा वगैरे मी जे सांगितलं ते देखील आपण वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. तर लगेच याच्यामध्ये अर्धा वाटी आपण अगदी फ्रेश दही वापरली. जर आंबट दही असेल तर कमी प्रमाणात वापरा. त्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये हिरव्या मिरच्या हे टाकून घ्या. तर इथं मी मध्यम आकाराच्या 3 मिरचींचा वापर करते. अगदी जास्त तिखट देखील बनवणार नाही. लहान मुलं खाणार आहेत म्हणून अगदी कमी तिखट असं आपण याला बनवणार आहोत. तर मिरच्या घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 चमचाभर आपण जिरे हे घातले. जिरे घातल्यानंतर कमीत कमी अर्धा ग्लास पाणी आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. गरजेनुसार आपण टाकत गेलं तरी काही हरकत नाही आणि अंदाजाने अर्धा ग्लास देखील आपण पाणी घातलं तरी काही हरकत नाही. लगेच अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी सहज याची पेस्ट तयार होते. अजिबात आपल्याला वेळ वगैरे लागत नाही. तुम्ही बघू शकाल अगदी छान जाळीदार असं आपलं पीठ हे तयार झालं आहे. आता आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं आहे. जर आपलं बॅटर जाडसर वाटत असेल तर पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घ्या. अगदी सहज याचं बॅटर तयार होतं. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. तर ह्या पद्धतीने आणि अशा कन्सिस्टन्सी आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं. अगदी घट्ट देखील नाही आणि अगदी पातळ देखील नाही आहे. नेहमी आपण डोसे किंवा इडली बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करून घेतो तसंच बॅटर तयार करून घेतलं आहे. त्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये मी बारीक किसून घेतलेलं गाजर, अगदी बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची, कांदा आणि कोथिंबीर. आपले जे मुलं भाज्या खात नसतील आवडीनुसार आपण भाजींचा वापर करून घ्यायचा. त्यानंतर लगेच साईडला या पद्धतीने आपण एक तवा, पॅन किंवा कढई गरम करून घ्यायची. जे आपल्याकडे असेल ते आपण गरम करून त्याला लगेच अगदी थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तेल देखील नाही लावलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला जर अगदी हेल्दी असं बनवायचं असेल तर तुम्ही अजिबात तेलाचा वापर देखील नाही केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, 1 चमच्यावर बॅटर आपण यामध्ये टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार लहान, मोठा आणि आपल्याला जसं जाड बारीक हवं आहे तसं नेहमीप्रमाणे आपण याचे डोश्यासारखं बॅटर हे व्यवस्थित पसरून घ्यायचं. या पद्धतीने काय करायचं, आपण व्यवस्थित आता पसरून घेतलं आहे आणि लगेचच यावरती जर तुम्हाला बटरचा फ्लेवर आवडत असेल तर बटर देखील आपण वरून लगेच घातलं तरी काही हरकत नाही. आणि नसेल आवडत किंवा तूप देखील तुम्ही खात असाल तर तूप देखील आपण यावरती लावून घेतलं तरी काही हरकत नाही. संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करून घेत आहोत. फुल आचेवरती करून घेऊ नका. डोसा जो आपण बनवला आहे आता तो अगदी लवकर कुक होईल आणि ज्या आपण आता भाज्या घालणार आहोत यावरती त्या व्यवस्थित कुक होणार नाही. तर यावरती मी काय केलं आहे, आता थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी अगदी थोडंसं काळे मिरे पावडर घातलं आहे. आपल्याकडे नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही, काही गरजच नाही आहे, म्हणजे टाकलंच पाहिजे तसं. त्यानंतर अगदी थोडीशी आपण लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट घातल्यानंतर ते बारीक जे आपण किसून घेतलेलं गाजर होतं ते सर्वात प्रथम आपण टाकून घेऊया. आवडीनुसार आपण कमी जास्त भाज्या जर आपल्याला अगदी जास्त आवडत असतील तर जास्तीच्या देखील आपण घातल्या तरी काही हरकत नाही. शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो,
बारीक चिरून घेतलेला कांदा, यामध्ये आपण स्वीटकॉर्न देखील घातले तरी काही हरकत नाही, पनीर, चीज आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने आपण थोडंसं वेगळं पण काहीतरी केलं तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अगदी थोडीशी पुन्हा काळे मिरे पावडर, लाल तिखट वरून मी टाकून घेतले आणि यावरती सगळ्यात वरती मी आता थोडंसं बटर लावून घेते. आता आपले लहान मुलं खाणार आहेत, लहान मुलांना चीज बटर हे खूप आवडत असतं, म्हणून थोडासा वेगळा फ्लेवर येण्यासाठी इथं मी थोडासा बटरचा वापर केला आहे. आधी न लावता मी वरून घातलं आहे. त्यानंतर काय करायचं, यावरती लगेच आपण एक ताट किंवा या पद्धतीचं झाकण आपण झाकून घ्यायचं, म्हणजे आपला जो डोसा आहे तो देखील अगदी छान कुक होईल आणि ज्या भाज्या आहेत त्या देखील अगदी थोड्या मऊ पडतील. मुलांना खाताना अजिबात त्रास होणार नाही, ते देखील अगदी आवडून खातील. एवढं छान चविष्ट असं आपलं हे तयार होईल. तर मी कमीत कमी 2 मिनिटभर मंद आचेवरती छान खाली देखील आपला क्रिस्पी असा डोसा तयार होईल आणि वरती आपल्या भाज्या देखील अगदी परफेक्ट अशा कुक होतील. खाताना अजिबात ते कच्च्या वगैरे लागणार नाही, म्हणून आपले मुलं देखील आवडीने खातील. तर 1-1.5 मिनटं झालं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी आपण वाटल्यास मध्ये चेक करून घ्या, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो खाली अजिबात चिपकणार नाही. तर थोड्याशा कळा सोडायला लागलेला असेल तर अगदी परफेक्ट असे आपला डोसा हा तयार झाला आहे. तर खालून तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसं निघायला सुरुवात झाली, म्हणजे अगदी परफेक्ट तो तयार झाला आहे. झाकण काढून लगेच आपण एका चमच्याच्या सहाय्याने याला आता फोल्ड करून घेऊया. डायरेक्टली देखील असा घेतला तरी काही हरकत नाही आणि या पद्धतीने फोल्ड करून वापरला तरी काही हरकत नाही. तर खालून देखील अगदी क्रिस्पी असा तयार झाला आहे. थोडंसं पुन्हा मी यावरती बटर लावून घेते. बटर जर नसेल लावायचं, नाही लावलं तरी काही हरकत नाही. लगेचच आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने नाश्ता करून बघा किंवा मुलांना डब्याला द्या. एका जागेवरती ती 3 ते 4 खातील एवढी ते मला गॅरंटी देते. ह्याच पद्धतीने आपण आता बाकी देखील तयार करून घेऊया. जर आपल्याला पंच डोस्यासारखं देखील किंवा उत्तप्पासारखं देखील आपल्याला बनवायचं असेल, अगदी जास्तीचं मिश्रण घाला आणि त्यावरती शिजण्याच्या आधीच त्यावरती ज्या भाज्या आहेत ना त्या टाका. त्या म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये सेट होऊन जातात, त्या अजिबात पडत वगैरे नाही तर या पद्धतीने देखील आपण डोशासारखं ड्रिंडरसारखं करून घेतलं तरी काही हरकत नाही. लगेच यावरती थोडंसं लाल तिखट, काळे मिरे पावडर, थोडंसं आणखी बदल करायचं असेल तर थोडं तिखट बनवायचं असेल तर आपण इथे सॉस किंवा चिली फ्लेक्स वगैरे आणखी यावरती टाकलं तर पुन्हा आणखी अगदी चटपटीत असा मुगाचा अगदी छान चविष्ट हेल्दी असा तो पिझ्झा देखील तो तयार होईल. तर ह्याच पद्धतीने आपण आता उरलेल्या पिठाचे संपूर्ण याचा हा नाश्ता तयार करून घेऊया. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ह्या पद्धतीचे अगदी छान नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर बघू शकाल अगदी छान क्रिस्पी चविष्ट चटपटीत, मुलं पिझ्झा देखील विसरून जातील एवढा चविष्ट असा हा आपला नाश्ता तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आपण याला चटणीसोबत डायरेक्ट फक्त असा देखील आपण खाऊन घेतला तरी काही हरकत नाही. सॉससोबत आपण याला अगदी सहज खाऊन घेऊ शकतो. अगदी छान चटपटीत असा आपला मुगाचा नाश्ता हा तयार आहे.